योद्धा न्यूज मराठी। आदर्श विद्यालय आंबोलीचे मुख्याध्यापक उत्तम पोटवडे यांचा आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते गौरवपूर्ण सत्कार राजगुरुनगर। आदर्श विद्यालय आंबोली ता खेड जी पुणे या शाळेचे मुख्याध्यापक आणि पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव उत्तम पोटवडे नुकतेच सेवानिवृत्त झाले। त्यांच्या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेबद्दल आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर होते। पोटवडे सरांच्या कार्याचा गौरव यावेळी पोटवडे सरांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देताना आमदार जयंत आसगावकर म्हणाले की पोटवडे सरांनी 30 वर्षापूर्वी आंबोली गावात लावलेल्या आदर्श विद्यालय या रोपट्याचे रूपांतर आज एका विशाल वटवृक्षात झाले आहे। सरांची शाळेवर असणारी निष्ठा, कामातील प्रामाणिकता आणि दूरदृष्टी यामुळेच या शाळेचे नाव आज पंचक्रोशीत आदराने घेतले जात आहे। आमदार आसगावकर यांनी पुढे नमूद केले की शाळेची विद्यार्थी संख्या उत्तम असून येथून घडलेले विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनियर आणि वकील यांसारख्या मोठ्या पदांवर कार्यरत आहेत। हे खरोखरच कौतुकास्पद आहे। पुणे मुख्याध्यापक संघातील विद्या समितीवरही पोटवडे सरांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला असून सेवानिवृत्तीनंतरही त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा शिक्षकांना मिळत राहावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। मान्यवरांची उपस्थिती। या सोहळ्याला शिक्षण क्षेत्रातील अनेक दिग्गज आणि मान्यवर उपस्थित होते। यामध्ये प्रामुख्याने माजी आमदार भगवानराव साळुंखे, पुणे मुख्याध्यापक संघ अध्यक्ष प्रसाद गायकवाड, उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे आणि तबाजी वागदरे, राज्य मराठी अध्यापक संघ विश्वस्त हनुमंत कुबडे, खेड तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष संजय बोडकर, सचिव दत्तात्रय मांजरे, सहसचिव मारुती कदम, मधुकर नाईक, रामदास रेटवडे आणि नितीन वरकड। या प्रसंगी अन्य मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त करून पोटवडे सरांच्या शैक्षणिक योगदानाचे कौतुक केले। या कार्यक्रमाला आंबोली गावचे ग्रामस्थ, शाळेचे नूतन मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। सत्कारमूर्ती उत्तम पोटवडे यांनी आपल्या भाषणातून सर्वांचे आभार मानले। या बातमीचा आढावा घेतलाय संतोष गाडेकर यांनी।